हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण प्रिन्सेस ब्लाउज पूर्ण स्टिच करणार आहोत. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही, त्याचबरोबर साईड पार्ट आणि कटोरी पार्ट, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट कसा जोडायचा, हुकलूक पट्टी कुठल्या साईडला असते, किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या हे देखील आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. आणि महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे गळापट्टी, म्हणजे गळ्याला कशा पद्धतीने फिनिशिंग करायची हे देखील समजत नाही. तर हे सगळं आज मी सविस्तर सांगणार आहे. एवढंच नाही, बऱ्याचदा ब्लाऊजची उंची कमी जास्त होते, तर अशा वेळेस शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची. डिझायनर बाही असेल तर ती बरोबर सेंटरलाच आली पाहिजे. तर कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरायच्या, कारण बऱ्याचदा बाही कधी कधी कमी जास्त होते आणि आपण जर डिझाईन बरोबर सेंटरला म्हणजेच मध्यभागी बनवलेली असेल तर ती एक तर पुढे एक तर मागे येते. सो तसं होऊ नये त्यासाठी बाही जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे देखील आज आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे ब्लाऊजची फिटिंग. बऱ्याचदा ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नाही, एक लाईन मध्ये सरळही येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज एक तर टाईट एक तर लूज बसतो. तर अशा वेळेस काय करायचं, तर हे आज मी तुम्हाला संपूर्ण अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा प्रिन्सेस ब्लाऊज सहज स्टिच करता येईल. आणि अजून महत्वाचा पॉइंट आहे, बऱ्याचदा प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही, तर कटिंग करताना काय कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. स्टिचिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, मार्जिन किती पकडायचं, साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना, तर हे सगळं मी सविस्तर सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित प्रिन्सेस ब्लाऊज सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. सो चला मग सगळ्यात आधी खरं तर मी तुम्हाला साडी दाखवते. ही आहे छान अशी मस्त ट्रेंडिंग न्यू लुक मधली सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित असलेली साडी आणि त्यावरचा हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर तो ऑलरेडी आपण कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजे कटिंग करून सेपरेटही केलेला आहे. आणि खरं तर ना ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग सुद्धा झालेली आहे, बाही छान डिझाईनची बनवलेली आहे, बॅकनेक सुद्धा खूप सुंदर असा काठापासून डिझायनर बनवलेला आहे. आणि या सगळ्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि आज आता आपण हा कटिंग केलेला ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहोत. सो तुम्ही इथे बघू शकता की जो काही साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे, तर हे दोन्हींची आपली कटिंग तर मी तुम्हाला बोललीच झालेली आहे, पण अस्तर सुद्धा एकमेकाला जोडून अगदी परफेक्ट झालेला आहे. आणि आता आपण हा फ्रंट पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बघा, जो काही साईड पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने ठेवायचा, त्याच्या साईडला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट ठेवायचा आणि मग तो जोडायला सुरुवात करायचं. लक्षात राहू द्या, जोडताना एक पार्ट सरळ, दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे. त्याचबरोबर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. सुरुवातीला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपल्याला हे 2 पार्ट्स एकमेकाला जोडून घ्यायचे आहे. जोडताना अजिबात खेचायचं नाहीये, कारण की हे दोन्ही पार्ट गोलाकार असतात आणि खेचल्याने कपडा ताणला जातो, एखादा पार्ट एक्स्ट्रा होतो आणि एक्स्ट्रा झालेला पार्ट आपण सहज कटही करतो, पण होतं काय की फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक न खेचता थोडा थोडा पार्ट पकडत आपल्याला अगदी काळजीपूर्वक हे दोन्ही जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण पार्टला पुन्हा डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हे पार्ट्स अगदी व्यवस्थित पॅक होतात. ऍक्च्युली आता हा संपूर्ण ब्लाऊज स्टिच करताना मी जिथे जिथे तुम्हाला सांगत आहे की आपल्याला डबल टिप द्यायची आहे, तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊनच घ्यायची आहे. सो बघा, एक साईडचा पार्ट आपला जोडला गेलेला आहे, परफेक्ट असा आलेला आहे, तंतोतंत जोडलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाहीये. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पार्ट जोडताना नेहमी खालच्या साईडने सुरुवात करायची आहे जोडताना, कारण जरी थोडंफार काही एक्स्ट्रा झालं तर ते आपण मुंड्यातलं कट केलं तर फिटिंगला एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर का तुम्ही वरच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि जर का पफच्या साईडने जो आपला खालचा पार्ट असतो तिथे जर एक्स्ट्राचं आलं आणि तिथलं जर आपण एक्स्ट्रा कट केलं तर पफ व्यवस्थित फिटिंगला बसण्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे हा पॉइंट
आठवणीने फॉलो करायचं आहे की नेहमी जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायची. असंही ना कटिंग परफेक्ट असली ना तर एक्स्ट्रा होतच नाही, पण जर तुमची जास्त प्रॅक्टिस नसेल किंवा कटिंगमध्ये थोड्याफार चुका झाल्या किंचितचं एक्स्ट्रा होऊ शकतं. आता तुम्ही इथे बघू शकता दोन्ही पार्ट आपले अगदी तंतोतंत जोडले गेलेले आहे. कुठेही काहीही एक्स्ट्रा आलेलं नाहीये. पफही परफेक्ट असा आलेला आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडचे आपले साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा पार्ट जोडून झालेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, हुकलूक पट्टी जोडताना तुम्ही इथे अस्तरचे फॅब्रिक यूज करू शकतात किंवा जर तुम्हाला ब्लाऊज पीसचं करायचं असेल तर तेही करू शकतात. आता इथे मी 1 ते 1.25 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. ही आपण हुक पट्टीसाठी कट केलेली आहे. लक्षात राहू द्या, हुक पट्टी ह्या साईडने असते. सो या पद्धतीने डबल फोल्ड कपडा करायचा आहे. म्हणजे जी काही पट्टी आहे ती 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप मारून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं थोडंफार फॅब्रिक असेल किंवा पट्टी तर ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने अगदी सावकाशपणे आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे लक्षात राहू द्या, दाबटीप देताना आतल्या पट्टीचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून फिनिशिंग बिघडायला नको. आणि त्यानंतर थोडं अंतर ठेवून अजून एक टीप मारायची आणि परफेक्ट अशी आपली इथे हुक पट्टी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे, आता आपल्याला लूप पट्टी इथे लावून घ्यायची आहे आणि त्यासाठी खरं तर आपल्याला अस्तरचं फॅब्रिक यूज करायचं आहे. सो बघा खरं तर तसं बघायला गेलं तर 2.5 ते 3 इंचाची पट्टी तुम्ही इथे कट करून घ्यायची आणि ती पट्टी आतल्या साईडने ठेवायची आहे आपल्याला आणि मग टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या, हुक पट्टी वरच्या साईडने ठेवून सगळ्यात आधी स्टिच करतो, मग ती आतमध्ये फोल्ड करतो आणि लूप पट्टी त्याच्या अपोजिट म्हणजे खालच्या साईडने ठेवायची आहे आणि मग जोडायला सुरुवात करायची आणि मग ती वरच्या साईडने एक्स्ट्राची येत असते. ठीक आहे, हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. त्याचबरोबर हुक पट्टी आतल्या साईडने असते आणि लूप पट्टी 1 इंचाची एक्स्ट्रा असते. सो बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. आता टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने वरच्या साईडला बघा फोल्ड करायची आहे आणि जिथे आधीची टीप होती बरोबर त्यावरच दुसरी टीप येईल फोल्ड केलेल्या फॅब्रिक सहित. याची काळजी घ्यायची आणि पट्टी मोजून बघायची की ती 1 इंच एक्स्ट्रा झाली पाहिजे, ती आपल्या फॅब्रिकवर यायला नको. जसं लूप पट्टी एक्स्ट्रा असते आणि हुक पट्टी कशी आतल्या साईडने आपल्या ब्लाऊजच्याच पार्टवर येते तशी ही एक्स्ट्रा असते आणि पुन्हा 1/2 इंच मार्जिन ठेवत एक सिंपल टीप मारायची. म्हणजे दोन्ही टीपमध्ये आपल्याला लूप्स तयार करता येतात. ठीक आहे, तसं तुम्ही इथे मशीनवर सुद्धा लूप बनवू शकतात किंवा हाताने बनवायचे असेल तर तसेही करू शकतात. तर बघा परफेक्ट अशी हुक लूप पट्टी लावून झालेली आहे. खरं तर व्यवस्थित योग्य पद्धतीने हुक लूप पट्टी लावणं खूप गरजेचं असतं, नाही तर मग हुक लूप पट्टीमध्ये गॅप पडतो, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, त्या पट्ट्या उचकल्यासारखा होत्या, अशा बऱ्याच कमेंट्स असतात. त्यासाठी अगदी काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हुक लूप पट्टी लावा, नक्कीच तुमची परफेक्ट येईलच. आता यानंतर आपल्याला तिरक्या पट्ट्या पाहिजे नाही. तसं तर 1 मीटर आपण फॅब्रिक घेतलं होतं, पण त्यामध्ये ना बाही सुद्धा लॉंग होती, त्यामुळे आपल्याला फॅब्रिक जरा कमी पडलेलं आहे. तर जे फॅब्रिक अवेलेबल आहे अस्तरचं त्यामध्ये मी इथे तिरक्या पट्ट्या कट करून घेते, कारण आता आपल्याला गळापट्टी लावायची आहे. लक्षात राहू द्या, गळापट्टीला नेहमी तिरक्या पट्ट्या लागतात 1 इंचाच्या. तर 1 इंचाच्या डिस्टन्सच्या बरोबर मी इथे कट करून घेते, कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि स्ट्रेचेबल असल्याने तो इझिली फोल्ड होतो आणि गळ्याचा आकार अगदी प्रॉपर गोलाकार येतो. जर तुम्ही सरळ पट्ट्या यूज केल्या तर गळ्याचा आकार बिघडेल, ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने तुम्ही ह्या पद्धतीने तिरक्या पट्ट्या कट करून घ्यायचा आहे. जो फॅब्रिक अवेलेबल असेल त्यातून घ्यायचा. आता इथे आपण खरं तर या पट्ट्या जॉईन करणार आहोत, कारण की आपल्याकडे जास्त कपडा नाहीये मी म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला इथे कट कराव्या लागलेल्या आहे. आणि जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगही करू शकतात, पण आज आपण इथे गळापट्टी लावणार आहोत, कारण की ना बॅक पार्ट जो आहे तर तो डिझायनर आहे आणि त्यालाच मॅच व्हावा यासाठी मग आपल्याला इथे सिंपल अशी गळापट्टी लावावी लागणार आहे आणि त्यावर आपण नंतर लेसही लावणार आहोत. तर पुढे ते तुमच्या लक्षात येईलच. आणि पट्टीला सिंपल टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. खरं तर डबल टीप दिली तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, सो टोटल तिन्ही पण पट्ट्या मी इथे जॉईन करून घेते, म्हणजे मग आपल्याला कंटिन्यू दोन्ही साईडला सोबतच इथे गळापट्टी लावता येईल. आता पुन्हा सांगते, स्ट्रेचेबल कपड्यामध्ये 1 इंचाची गळापट्टीसाठी पट्टी काढायची आहे आणि मग ती ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आणि 1/2 इंच किंवा मशीनचं 1 फूट एवढं एकसारखं डिस्टन्स ठेवत तुम्ही इथे टीप मारून घ्यायची आहे.
म्हणजेच ही जी काही गळापट्टी आहे तर ती आपल्याला गळ्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. सो अगदी काळजीपूर्वक सावकाश ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे, कारण यावरच आपला गळ्याचं संपूर्ण लुक, फिनिशिंग, फिटिंग हे सगळं डिपेंड आहे. आणि इथे ना जिथे हुक पट्टी आहे ना तिथे आपल्याला ही पट्टी थोडीशी अशी फोल्ड करायची आहे आणि डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं, म्हणजे तिथून शिलाई निघायला नको आणि ते अगदी व्यवस्थित पॅक व्हावं. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो फायनली एक साईडने आपण ही पट्टी लावून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा ही पट्टी लावूयात. तर इथे सुरुवातीला बघा मी फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी, कारण लक्षात राहू द्या हुक लूक पट्टीच्या साईडने आपलं ऑलरेडी फिनिशिंग सहित सगळा पार्ट रेडी आहे. त्यामुळे मग आपल्याला ही पट्टी लावताना व्यवस्थित फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून फिनिशिंग पण मेंटेन राहील आणि कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. इथे सुद्धा बरोबर एकसारखं पाव इंच एवढं मार्जिन ठेवत गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राची कटही करून घ्यायची. आता दोन्ही साईडनी पट्ट्या लावून झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा अगदी परफेक्ट गोलाकार यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडनी कट्स मारून घेतलेले आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरच्या पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फिनिशिंग मेंटेन ठेवतच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता मी ज्या काही टिप्स ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हुकलूक पट्टी संपूर्ण ब्लाऊज स्टिच करता येईल, गळापट्टी सुद्धा व्यवस्थित नक्कीच लावता येईल. आणि बघा तुम्ही बघू शकतात गळ्याची फिनिशिंग आकार किती म्हणजे किती छान असा परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे, फायनली दोन्ही साईडने आपली इथे गळापट्टी लावून झालेली आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला पट्टी झाल्यावर खाली कमरेच्या साईडला लावायची आहे कमरपट्टी, तर त्या सुद्धा तुम्ही 1 इंचाच्या कट करून घेऊ शकतात. सो मी सुद्धा इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. आता ही पट्टी आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आहे. तसं तुम्ही डबल फोल्ड करून लावली तरी सुद्धा चालणार आहे. टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा पाव इंच एवढं मार्जिन पकडलं तरी सुद्धा चालणार आहे. सो बघा मग मी इथे व्यवस्थित फक्त एकसारखं मार्जिन पकडायचं, म्हणजे ब्लाऊज वरखाली होणार नाही. आणि बघा पुन्हा इथे शेवटी डबल फोल्ड करून घेतलं आणि डबल टिप देऊन लॉक करायचं. आता हुक पट्टीच्या साईडला सुरुवातीलाच आपण फोल्ड केलेला आहे आणि मग ती पट्टी ठेवायची आणि बरोबर एकसारखं मार्जिन ठेवत खरं तर इथे आपल्याला टिप मारून ही जी काही कमरपट्टी आहे तर ही जोडून घ्यायची आहे आणि जी काही एक्स्ट्राची आहे तर ती आपण कट करूया. आता ही जोडून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पट्टी आहे तर ती आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही अस्तरचा आतला पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित प्रॉपर येईल आणि आपल्याला फिटिंगला सुद्धा ब्लाऊज नक्कीच परफेक्ट बसेल. आता ही दाबटीप दिल्यानंतर आतल्या साईडने आपण संपूर्ण ब्लाऊज झाल्यावर हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली खरं तर इथे कमरपट्टी सुद्धा लावून झालेली आहे. किंचित एक्स्ट्राचे जे काही धागे वगैरे थोडेफार असतील तर ते आपल्याला खरं तर इथे कटिंग करून घ्यायचे आहे. ठीक आहे, सो बघा मग किती व्यवस्थित परफेक्ट असं आपले हे दोन्ही पण पार्ट्स इथे स्टिच झालेले आहे. त्यानंतर आता इथे गळ्याला आपल्याला लेस लावायची आहे. तुम्ही नाही लावली तरी चालेल, तुमच्याकडे काठ असेल ना तर तुम्ही काठही लावू शकतात. खरं तर ह्या ब्लाऊजला जो काही काठ होता तो एकाच साईडने होता आणि बाहीला घेतल्यानंतर खूप कमी काठ उरला आणि त्या कमी काठापासून खरं तर आपण बॅक साईडला डिझाईन बनवलेली आहे, त्यामुळे पुढच्या गळ्याला आपल्याला लेसच राहिलेली नाहीये लावायला. त्यामुळे मी जी काही लेस त्याला मॅच होत होती काठाला साडीला तर ती सुद्धा थोडीशी बॅक साईडला डिझाईनला लावलेली आहे, बाहीला सुद्धा, आणि तीच इथे गळ्याला लावते, म्हणजे गळ्याचं लुक अजून सुंदर येईल. आणि खरं तर ना पुढे गळ्याला लेस लावल्यामुळे ना ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक येतं. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लेस नक्कीच लावू शकतात. सो बघा मी किती छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे लेस लावलेली आहे आणि खरं तर ना ह्या लेसमुळे आपला हा ब्लाऊज अजूनच सुंदर असा उठून सुद्धा दिसणार आहे. सो बघा मग फायनली खरं तर आपल्या ब्लाऊजचा हा पुढचा भाग अगदी परफेक्ट असा स्टिच झालेला आहे. सो जवळून मी तुम्हाला थोडंसं लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला पफ वगैरे कसा आलेला आहे त्याची नक्कीच आयडिया येईल.
तर बघा मग फायनली सुंदर अशी गळ्याला लेसही लावलेली आहे, एक साईडने पण दापटीप दिलेली आहे आणि आपला हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कम्प्लीट स्टिच झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, फिनिशिंगच्या टिप्सही सांगितलेल्या आहे. या पद्धतीने जर स्टिच केला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर पफ सहित असा ब्लाऊज सहज स्टिच करता येईल. आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला पफसाठी, हुकलूक पट्टीसाठी, कमरपट्टी, गळापट्टीसाठी फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे. आणि इथे बघितल्यावरच लक्षात येतंय की पफ सुद्धा किती म्हणजे किती परफेक्ट आणि छान असा आलेला आहे. सो मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करा. ठीक आहे. सो चला मग आता आपण पुढचा जो काही ब्लाऊज आहे उरलेला तर तो स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की जो काही ब्लाऊज आहे तर तो बऱ्यापैकी आता आपला स्टिच झालेला आहे. ही जी काही बाही दिसते तुम्हाला तर ती आहे पफ बाही. खूप सुंदर पफ आलेला आहे, दोन्ही स्लीव्स तयार झालेला आहे. हा जो काही बॅक पार्ट आहे तर तोही झालेला आहे आणि फ्रंट पार्ट सुद्धा. तर बघा हा जो काही बॅक पार्ट आहे आणि बाही म्हणजे बाहीची डिझाईन आणि बॅक पार्टची कटिंग स्टिचिंग हे दोन्हींचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर ते व्हिडिओ बघून अशा डिझाईन्स तुम्ही सहज स्टिच करू शकतात. आणि आता आपण पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे शोल्डर जोडायचा आहे, त्यामुळे ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13. सो मग मी इथे 13 इंचाला मार्किंग करून घेते. एक साईडने मार्किंग केली की सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करून घेऊयात. या स्टेपने काय होतं की जो काही आपला ब्लाऊज आहे ना तर त्याची उंची परफेक्ट येते, ती अजिबात एकतर कमी एकतर जास्त अशी होत नाही. आणि मग बघा बॅक पार्ट सरळ ठेवला, उंचीची मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर हा जो काही आपला फ्रंट पार्ट आहे तर तो आपल्याला यावर उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि जी काही उंचीची मार्किंग केलेली आहे बरोबर त्याच लेवलमध्ये इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. शोल्डर जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं. एवढंच नाही तर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. आता एक साईडचा शोल्डर जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा इथे जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सो बघा मग डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने फायनली आपण दोन्ही साईडचा शोल्डर इथे जोडलेला आहे. आता काय करायचं, जोडून झाल्यावर ब्लाऊज ह्या पद्धतीने ओपन करायचा. पुढचं आणि मागचं शोल्डर मध्ये जर का किंचितचं पुढे मागे असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी एक साईडचं कट केलेलं आहे, दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला थोडंफार जर का वरती म्हणजे कमी जास्त दिसत असेल तर कट करून एकसारखं सेट करायचं आणि कडेने टिप द्यायची, म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. ठीक आहे. सो तुम्ही बघितलंच असेल एक साईडचं मी कटही केलेलं आहे आणि तिथे व्यवस्थित प्रॉपर असं टिप सुद्धा मारून घेतलेली आहे, जेणेकरून तिथून धागे निघायला नको आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा बिघडायला नको खरं तर यासाठी. आता यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, पण बाही जोडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स, ट्रिक्स आणि स्टेप्स आहेत. तर त्या फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा कमेंट्स असतात की फिटिंगची लाईन सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी बाही जोडण्याच्या आधी मी ज्या काही स्टेप्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. सो बघा मग सेंटरला बरोबर लूप पट्टी सोडून हा पार्ट ठेवायचा आहे आणि मी जशी मार्किंग केली कमरेच्या साईडला तशी मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा लूप पट्टी सेंटरला ठेवायची आणि जे एक्स्ट्राचं आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. वरचा पार्ट तर आपण क्रॉसमध्येच तिरका जोडणार आहोत, फक्त कमरेच्या साईडचीच मार्किंग करण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर इथून सुद्धा एक लाईन एवढं कमी करायचं आहे. किंचितसं आपल्याला वाटत होतं बघा की ते थोडंसं वरखाली होतं, तर थोडा शेप आपण इथे देऊन ते व्यवस्थित मॅच करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या पद्धतीने झाल्यानंतर इकडून पण मला थोडंसं किंचितचं शोल्डर अगदी किंचितचं एक्स्ट्रा वाटलं तर ते कट करून मी व्यवस्थित सेट केलं. म्हणजे कसं ना की बाही वगैरे जोडायला पण काही प्रॉब्लेम येणार नाही, फिटिंग आणि फिनिशिंगला पण काही प्रॉब्लेम यायला नको. त्यासाठी या छोट्या मोठ्या स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा पार्ट आपल्याला इथेच ठेवायचा, त्यावर बाही आपल्याला काय करायचं आहे, उलटी ठेवायची आहे. गोलाकार जो काही एक्स्ट्रा खोलगट भाग आहे तर तो पुढच्या साईडला येईल, या पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आणि बघा मग व्यवस्थित मोजून झाल्यावर आपल्या हे लक्षात आलेलं आहे की बाही दोन्ही साईडनी थोडी थोडी कमी आहे. असंही आपण कटिंग करताना थोडंसं कमी झालं होतं आणि याचं मार्जिन आपण 2 इंच घेतलं होतं. सो मग आता आपण सेंटर पासून ही बाही जोडायला सुरुवात करूयात, कारण की याची काही जी डिझाईन आहे तर ती अगदी व्यवस्थित मध्यभागी येणं खूप गरजेचं आहे. मग कडेने आपल्याला फिटिंगला काही प्रॉब्लेम
येणार नाही. आणि जर तुम्हाला बाहीला अजून थोडासा जॉईंट द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात, पण फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण की आपलं ऑलरेडी मार्जिन एक्स्ट्रा होतं. जर मार्जिन तुम्ही 2 इंच घेतलं तर बाही कटिंग करताना बाहीच्या घडीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, ते मी काही घेतलं नव्हतं. सो त्यामुळे मग आपल्याला बाही किंचितशी दोन्ही साईडनी कमी पडलेली आहे. पण ठीक आहे, सेंटरची डिझाईन मॅच करत आपण ही बाही इथे जोडून घेणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल, मध्यभागीपासून एक साईडने जोडून झाली, सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे जोडून घेतलेलं आहे. ते सुद्धा अगदी व्यवस्थित प्रॉपर एकसारखं मार्जिन पकडत. हे बघा, अगदी मध्यभागी व्यवस्थित आपला पफ सेट झालेला आहे. आणि खरं तर ही गोष्टच खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक साईडने बाही जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर हा पार्ट असा ठेवलेला आहे, त्यावर बाही आपली उलटी ठेवायची आहे. महत्वाचं म्हणजे मी मगाशी पण सांगितलं होतं, जो काही बाहीचा जास्त खोलगट भाग आहे तर तो आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचा असतो आणि त्याच पद्धतीने बरोबर आपल्याला बाही इथे ठेवून चेक करायचं असतं. तर आता मी मगाशीच म्हटलं, मार्जिन आपण थोडं एक्स्ट्रा घेतलं होतं, त्यामुळे बाही दोन्ही साईडने थोडी नॉर्मल कमी पडते, बट इट्स ओके. आता आपण व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत, पाव इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत खरं तर आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. आणि जोडताना ती अजिबात खेचायची नाहीये, कारण की गोलाकार पार्ट आहे. आणि मी याआधी पण सांगितलं आहे, गोलाकार पार्ट खेचल्याने तो ताणला जातो. ताणलेला पार्ट आपण कट करतो, पण होतं काय की फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला खरं तर ही बाही इथे जोडून घ्यायची आहे, एकसारखं मार्जिन पकडत. ठीक आहे. आणि जो काही पफ आहे तर तो सुद्धा बरोबर मध्यभागी येईल, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पफ आहे तर तो मध्यभागीच आला पाहिजे. एखादी डिझाईन असेल तर ती सुद्धा मध्यभागीच येणे तितकंच गरजेचं असतं. ठीक आहे. आता बाही जोडून झाल्यावर मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित एक सरळ लाईन मध्ये आहे की नाही तर ते आपण चेक केलेलं आहे, तर ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे आता दोन्ही पण स्लीव्हजला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. लक्षात राहू द्या, संपूर्ण ब्लाऊज स्टिच करताना मी जिथे जिथे तुम्हाला सांगत आहे की आपल्याला डबल टिप द्यायची आहे, तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊनच घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ब्लाऊज स्टिचिंगसाठी ती महत्वाची स्टेप आहे. एका साईडच्या बाहीला डबल टिप देऊन झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात. महत्वाचं म्हणजे डबल टिप देताना ब्लाऊजचा कुठलाही एक्स्ट्राचा पार्ट आपल्या शिलाईच्या म्हणजेच टिपच्या खाली येणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मग आपले कामं वाढवू शकतात आणि तसं आपल्याला खरं तर इथे होऊ द्यायचं नाहीये. सो बघा, मग दोन्ही साईडच्या स्लीव्हजला आपण अगदी परफेक्ट अशी डबल टिप देऊन झालेली आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे फिटिंग टाकणं. म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप असते की बाही जोडण्याच्या आधी चेक करायचं आहे आपले पार्ट्स व्यवस्थित आहे की नाही. त्यानंतर बाही जोडल्यानंतर मुंड्यातले जॉईंट वगैरे ते सगळं व्यवस्थित पुन्हा चेक करून बघायचं आणि मगच बाही जोडायची आहे. आणि बाही जर का थोडीफार कमी पडत असेल तर ती कशा पद्धतीने जोडायची हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ब्लाऊज उलटा ठेवून मी कडेकडेने एक सिंपल टीप मारून घेते. खरं तर तुम्ही ब्लाऊज सरळ ठेवून सुद्धा ही टीप मारू शकतात आणि नंतर ब्लाऊज उलटा करून फिटिंग टाकू शकतात. म्हणजे असं बऱ्याचदा आपण करत असतो, पण ह्या ब्लाऊजला आपल्याला खरं तर इथे इंटरलॉक करायचं आहे. त्यामुळे मग मी आता सरळ सरळ इथे सिंपल एक टीप टाकून घेते. ठीक आहे. सो बघा, मग कडेने एक टीप मारून घेतलेली आहे. जी आपण मार्किंग केली होती कमरेच्या साईडची अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये पुन्हा सांगते की आपली जी काही हुक पट्टी आहे तर ती सेंटर पासून मॅच करायची. लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटर पॉइंटला मॅच करायची. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा पॉइंट जर का तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि लूप पट्टी डायरेक्ट जर का तुम्ही सेंटर पासून मोजली तर मग तुमचा ब्लाऊज एकतर टाईटच होऊ शकतो किंवा मग फिटिंगला प्रॉब्लेम नक्की म्हणजे नक्की येणारच. त्यामुळे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही आवर्जून फॉलोच करायचा आहे. आणि बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा मी कडेकडेने अगदी परफेक्ट अशी टीप दिलेली आहे. आणि एक्स्ट्राचं तर तुम्हाला माहितीच आहे की आपण ऑलरेडी मार्किंग केलेली होती बाही जोडण्याच्या आधी, तर मग तशीच आपण बरोबर त्या लेवलमध्ये टीप मारली आणि एक्स्ट्राचं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, मग किती परफेक्ट असं आपलं हे तयार झालेलं आहे. आणि सरळ करून पण मी बघते व्यवस्थित आपलं जोडलं गेलेलं आहे की नाही. आता ही टीप झाल्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. ठीक आहे. बऱ्याचदा आता ही जी काही आपण कडेची टीप मारलेली आहे तर नेहमीच आपण ब्लाऊज सरळ असताना टीप मारतो आणि त्यानंतर ती उलट करून फिटिंग टाकत असतो. आतल्या साईडने फिनिशिंग खरं तर त्या पद्धतीने केलं की खूप सुंदर येते, पण कधी कधी कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात की आम्हाला आतल्या साईडने व्यवस्थित प्रॉपर सरळ कपडा पाहिजे नाही, त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा
व्यवस्थित पाहिजे नसते, आतल्या साईडनी इंटरलॉक करायचं असतं. मग खास तुमच्या बऱ्याचशा कमेंट्स होत्या की जसं प्रोफेशनल टेलरचं आतल्या साईडनी असतं स्ट्रेट, तर तसं कसं करायचं ते, कारण की आपण फिटिंग टाकली तरी सुद्धा ती तशी होत नाही. तर आपण काय करतो, ब्लाऊज सरळ असताना एक टीप मारतो आणि नंतर फिटिंग टाकतो. तर तसं न करता आज ब्लाऊज उलटा असताना आपण एक टीप मारली आणि मग ब्लाऊजला फिटिंग टाकायची आणि फायनल लुक परफेक्ट येण्यासाठी काय करायचं ते हे फिटिंग टाकल्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगते. सो चला मग आता फिटिंग टाकताना सगळ्यात आधी बघा, हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि तुमची जेवढी छाती असेल त्याच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. ते 34 साईजचा ब्लाऊज आहे, सो त्याचा चौथा भाग होतो मग 8.5, तर मी इथे 8.5 इंचाला मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला टेप ठेवायचा. फक्त लक्षात राहू द्या, टेप हा आपली लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग बरोबर मुंड्याच्या लेवलमध्ये आपल्याला 8.5 इंचाला म्हणजे छातीच्या चौथ्या भागाला मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा काय करायचं, बरोबर हुक पट्टीपासून टेप ठेवायचा. 7 चोक 28, 7ला मार्किंग केली. लूप पट्टीच्या साईडला लूप पट्टी 1 इंचाची सोडून 7 इंचाला मार्किंग करायची. हा पॉइंट मी परत परत सांगते कारण तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की थोडं जरी तुम्ही पुढे मागे केलं तरी सुद्धा फिटिंग चुकू शकते. त्यानंतर तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं. इथे दंडघेर आहे 10, त्याचं निम्म होतं 5, तर मग मी इथे 5 इंचाला मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे 5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे, आता हे 3 पॉइंट आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहे. सो बघा, ह्या पद्धतीने पट्टी ठेवायची आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे लाईन ड्रॉ करायची आणि कंटिन्यू तोच पॉइंट आपल्याला खाली सुद्धा इथे मॅच करायचा आहे. ठीक आहे, सो बघा मग आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे. आता बरेच जण म्हणतात ही सरळ आहे का, नाही, ही तिरकी सरळ असते कारण की आपल्या बॉडीच स्ट्रेट नाहीये, त्यामुळे मग फिटिंगची लाईन तरी कशी एकदम स्ट्रेट येणार, पण ती तिरकी सरळ दिसली पाहिजे. एकदम मुंड्याच्या मध्ये एकदम अशी आत गेलेली किंवा बाहेर आलेली अशी नकोय. ठीक आहे, सो या पद्धतीने लाईन ड्रॉ झाली, याचाच अर्थ फिटिंगची लाईन आपली अगदी परफेक्ट आलेली आहे. आता ही जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे यावर आपल्याला टीप टाकायची आहे आणि मग नंतर एक्स्ट्राचं कट करून त्याला इंटरलॉक वगैरे करायचं. तर तो पार्ट एकसारखा व्यवस्थित दिसण्यासाठी काय करायचं ते हे मी पुढे तुम्हाला सांगते. लक्षात राहू द्या, इथे सुरुवातीला डबल टीप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून आपले धागे निघायला नको, ब्लाऊजची शिलाई उसायला नको यासाठी. आणि त्यानंतर अगदी सावकाश व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला टीप मारायची आहे, जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरच. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपलं ब्लाऊजची फिटिंग येणार आहे. मग ब्लाऊज थोडा सुद्धा जरी पुढे मागे झाला, टीप मारताना थोडा जरी हल्ला तरी सुद्धा आपली फिटिंग चुकू शकते, सो तसं होऊ देऊ नका. आणि शेवटी सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन इथे लॉक करून घ्यायचं आहे. सो बघा मग परफेक्ट अशी टीप टाकलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा जी काही आपण फिटिंगची लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. एवढंच नाही, तर इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. तर बघा मग इथे सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपण खरं तर ही फिटिंगची टीप टाकून घेतलेली आहे, कारण फिटिंगची टीप सरळ येणं खूप गरजेचं आहे. फिटिंगला ब्लाऊज परफेक्ट बसणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढच्या आतल्या फिनिशिंगसाठी काय करायचं बघा, पट्टीच्या सहाय्याने बरोबर मुंड्यातला शेप जसा आहे ना किंवा आधीची लाईन आहे ना त्याच्याकडे आपल्याला त्याच लेवलमध्ये इथे एक चॉकच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही आपल्याला एक्स्ट्राचं दिसतंय तर ते कट करायचं. त्याआधी सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा चॉकच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घेते. म्हणजे जो काही किंचितचा पार्ट तुम्हाला एक्स्ट्राचा दिसतोय किंवा त्यामुळे तुम्हाला असं वाटते की ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित नाहीये किंवा आतल्या साईडने ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाहीये, सो अशा वेळेस तुम्ही मग ह्या पद्धतीने मार्किंग करायची, टीप टाकायची आणि मग कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं. आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर इथे साईड पार्टला सुद्धा आपल्याला मग अगदी परफेक्ट असं इंटरलॉक करून घ्यायचं आहे. आता बघा एक साईडचं एक्स्ट्राचं कट केलं होतं, सेम त्याच पद्धतीने किंचितच असतं, खूप काही एक्स्ट्रा नसतं, पण तेवढंसं व्यवस्थित कट केल्याने होतं काय की ब्लाऊज खूप सुंदर असा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आतल्या साईडने सुद्धा दिसतो. आणि फायनली आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. सो तो मी सरळ करून तुम्हाला दाखवते. फिटिंगची लाईन वगैरे, फिनिशिंग वगैरे अगदी व्यवस्थित झूम करून दाखवते, म्हणजे तुम्हाला नक्कीच ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे, त्याची फिनिशिंग वगैरे कशी आहे, तर हे सगळंच नक्कीच लक्षात येईल. सो बघा मग फायनली आपला हा 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज म्हणजे प्रिन्सेस कट
ब्लाऊज परफेक्ट असा स्टिच झालेला आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग वगैरे किती सुंदर आलेली आहे. बाही सुद्धा ट्रेंडिंग पफ स्लीव्स आपण स्टिच केलेली आहे. कोपऱ्यापर्यंत पफ वगैरे अगदी परफेक्ट आलेला आहे. खरं तर संपूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि आजही मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझायनर ब्लाऊज सहज स्टिच करता यावं यासाठी. आणि ह्या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे खरं तर आपली साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशा पद्धतीची बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन आणि छान असा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून बघा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजची जी काही फिटिंग आहे तर ती सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. फिटिंगची लाईन, मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर झालेले नाहीये आणि फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी आतल्या साईडने सुद्धा प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. जर त्या तुम्ही फॉलो करून ब्लाऊज स्टिच केला तर नक्कीच तुमचा ब्लाऊज सुद्धा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित नक्कीच तयार होईल. त्याचबरोबर ह्या ब्लाऊजची जी काही बॅकनेक डिझाईन आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून हे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जावे यासाठी. सो असा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा ब्लाऊजमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत सगळं काही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग असा ब्लाऊज छानपैकी नक्की तयार करा तुम्ही आणि अशा छानशा डिझायनर ब्लाऊजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला असा ब्लाऊज नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा, मग आय होप सो तुम्हाला मी आज जे काही शिकवलेलं आहे तर ते नक्कीच समजलं असेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.